नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. कशेडी बोगद्यात पहिला अपघात, लागोपाठ 2 दुचाकी घसरून झाला अपघात. खेड शहरात 1.5 दिवसांच्या गणरायाला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात भावपूर्ण निरोप. खेडमधील जगबुडी नदीत गणरायांचं विसर्जन. गणेश विसर्जनावेळी मगरींचं विघ्न, फटाक्यांचा बॉम्ब फोडून मगरींना लागतंय पळवायला. विसर्जन कट्टा सदस्यांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना. दगडूशेठ बाप्पांसमोर 36,000 महिलांनी केले सामूहिक अथर्व शीर्षाचे पठण. महाराष्ट्रातून आलेल्या महिलांच्या गर्दीचा उच्चांक. आणि चिपळूण शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पानवाल्याची अरेरावी. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आणि या वर्षीच्या पहिल्यांदाच गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात येणाऱ्या लाखो गणेश भक्त चाकरमान्यांसाठी 11 सप्टेंबर पासून वाहतुकीसाठी खुला केलेल्या कशेडी बोगद्यामध्ये आज बुधवारी पहिला अपघात झालाय. गणेशोत्सवासाठी मुंबई येथून खेडला येणाऱ्या MH08 AC 3001 या होंडा दुचाकी आणि त्यापाठून येणारी आणखीन एक दुचाकी अशा 2 दुचाक्या कशेडी बोगद्यामध्ये स्लिप होऊन मधोमध कलंडल्यात. या अपघातात 2 दुचाकीस्वार जखमी झाल्यात. काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. या अपघातात मंदा मधुकर शिरीषकर वय वर्ष 50 राहणार खेड आणि प्रथमेश मधुकर शिरीषकर वय वर्ष 33 हे दोघं जण जखमी झालेत. अपघात झाल्यानंतर स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. हा अपघात बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झालाय. दरम्यान कशेडी बोगदा जरी मुंबई येथून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या कालावधीसाठी एकेरी वाहतुकीत खुला करण्यात आला असला तरी अजून देखील या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. बोगद्यामध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे तसेच ऑइलमुळे बोगद्यातील रस्ता वाहतुकीसाठी जोखमीचा झाला असून आज 2 दुचाकींचा या बोगद्यात अपघात झाल्याची घटना घडली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा उत्साहात घोषणा देत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज दुपारी 4 नंतर 1.5 दिवसांच्या गणरायांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले. खेडमधील जगबुडी नदीमध्ये बोस्ते पूल, नारंगी नदीपात्रात गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. जगबुडी नदीच्या गणेश घाट या ठिकाणी खेडमधील विसर्जन कट्टा या सामाजिक संस्थेतर्फे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खास उपाययोजना देखील करण्यात आल्या. खेड नगरपालिकेच्या वतीने गणेश घाटाची स्वच्छता देखील करण्यात आली आहे. गणपती विसर्जनासाठी जशी दरवर्षी आमच्या विसर्जन गटाच्या वतीने तयारी करण्यात येते त्यापेक्षाही वेगळा असं विसर्जनाचं आम्ही नियोजन यावर्षी केलेलं आहे. आमची जवळजवळ 50 मुलांची टीम इथे विसर्जन करण्यासाठी इथे तयार आहे आणि प्रत्येकाला आम्ही जबाबदारीने काही गोष्टींचं बंधन आखून दिलेलं आहे. प्रत्येक मुलाकडे गणपती बाप्पा आल्यानंतर पाण्यामध्ये विसर्जन कशाप्रकारे केलं जावं याची सगळ्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या पद्धतीनेच योग्य पद्धतीनं निर्विघ्नपणे गणपती बाप्पाचं विसर्जन कसं होईल यासाठी आमची सर्व मुलं इथे काम करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. आज 1.5 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन बुधवारी दुपारनंतर सुरू झालं. मात्र तत्पूर्वी गणरायाचे जगबुडी नदीमध्ये विसर्जन करणारे विसर्जन कट्टा या सामाजिक संस्थेच्या सदस्यांकडून जगबुडी नदीपात्रात असणाऱ्या महाकाय मगरींना त्या ठिकाणाहून पळवण्यासाठी नदीच्या पात्रात अक्षरशः फटाक्यांचे बॉम्ब फोडण्यात आले. गणपती विसर्जनावेळी नदीपात्रात गणेश मूर्तींचे विसर्जन करणाऱ्या विसर्जन कट्टा या संस्थेच्या सदस्यांना महाकाय मगरींमुळे काही दुखापत होऊ नये तसेच कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीत फटाक्यांचे बॉम्ब फोडण्याची उपाययोजना विसर्जन कट्टा या संस्थेकडून केली जाते. किमान गणपती विसर्जनावेळी तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी आता गणेश भक्तांकडून होते. जगबुडी नदी ही क्रोकोडाईल पार्क होणार होती आणि तुम्हाला माहितीच असेल की खेड जगबुडी नदीमध्ये मगरींचा वावर हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे गणेश विसर्जनाचा जो घाट आहे खूप मोठमोठ्या मगरी इथे असतात आणि मग विसर्जनाच्या वेळी आमची मुलं जेव्हा पाण्यामध्ये उतरतात तेव्हा कुणालाही कोणत्या प्रकारची इजा होऊ नये
त्यामुळे आजूबाजूला ज्या पाण्यामध्ये जवळपास मगरी असतील त्या पळून जाव्यात यासाठी आम्ही इथे बॉम्ब फोडून सुरुवात केलेली आहे. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमासी त्वमेव केवलम कर्तासी असे अथर्व शीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरिया मोरियाच्या जयघोषानं मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात 36,000 महिलांनी सामुदायिकरित्या अथर्व शीर्षाचं पठण केलंय. ऋषीपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर झालेल्या मंत्रोच्चारानं वातावरण मंगलमय झालं होतं. रशिया आणि थायलंड येथून आलेल्या परदेशी भक्तांनी देखील यावेळी यामध्ये सहभाग घेतला. अथर्व शीर्ष पठण उपक्रमाचे यंदाचे 36वे वर्ष होते. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ओंकार जप आणि मुख्य अथर्व शीर्ष पठण करीत गणरायाला नमन करण्यात आले. तसेच हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. मोबाईलच्या टॉर्च उंचावून देखील महिलांनी गणरायाचा जयघोष केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषीपंचमी निमित्त पहाटे 36,000 महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्व शीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रास्ते, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यांसह विश्वस्त आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी गेली 15 वर्ष दगडूशेठ बाप्पाच्या समोर अथर्वशीर्षला येते. सकाळी सकाळी आम्हाला गणपतीच्या अथर्वशीर्षला येऊन खूप प्रसन्न वाटते. माझ्या गणपती बाप्पा समोर मी एवढीच प्रार्थना करेन की सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी गेली 5 वर्ष अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी इथे येते. इथे रात्री आम्ही 1 वाजल्यापासून इथे आलेलो आहोत. खूप आनंदी वातावरण आहे. अथर्वशीर्ष पठण करून सगळं मन प्रसन्न झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. Yeah, I'm first time in India, and so my friends, my colleagues invited me here, and I didn't expect this beautiful place with so many people. I was surprised, and basically I'm happy now because it's very beautiful. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक या अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती. भीमा नदीकाठावर बसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असं म्हटलं जातं. आज सकाळी आरती होऊन गणेशोत्सव काळात सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा विश्रांतीसाठी बंद केला जातो. हा गाभारा उघडण्यात आला असून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मोर गावात भाद्रपद यात्रा उत्सव सुरू झालाय. या निमित्तानं श्रींची महापूजा करण्यात आली तर रात्री छबिन्याचा कार्यक्रम संपन्न झालाय. येथील मानकरी गोसावी यांची आरती झाली. यानंतर मयुरेश्वर मंदिरातील नग्न भैरव मंडपात मयुरेश्वर आणि सिद्धी बुद्धी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला. अष्टविनायक मंदिरापैकी केवळ मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरात श्रींचा विवाह सोहळा संपन्न होतो. पंचपरमेश्वर असलेले ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य आणि शक्ती यांचा मयुरेश्वर गणपती निर्माता पिता असल्यानं विवाह सोहळ्याची अनादी सिद्ध काळापासून परंपरा आहे. मयुरेश्वर हा गणपती स्वयंभू आहे. विवाह सोहळ्यानंतर खिरापत वाटप, नैवेद्य, मोरया गोसावी यांची पदे आरती कार्यक्रम संपन्न झाले. सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना कुडाळ येथे प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट अजित भणगे आणि त्यांच्या पत्नी नयन भणगे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. सिंधुदुर्ग राजाचे यंदाचे 14वे वर्ष असून पुढील 17 दिवस या ठिकाणी भाविक गणरायाचे दर्शन घेणार आहेत. त्यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गचा राजा 14 वर्षांपासून दरवर्षी विराजमान होत आहे. तब्बल 17 दिवस विविध कार्यक्रम या राजासमोर सादर केले जाणार आहेत. तर सध्या कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोकणच्या राजाची स्थापना करण्यात आली आहे. उद्या दिनांक 21 सप्टेंबर रोजी कोकणच्या राजाच्या महाआरतीचं आयोजन करण्यात आले. तरी सर्व भाविकांनी या महाआरतीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन
आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। जय महाराष्ट्र। उद्या 21 तारखेला आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गणपती उत्सवामध्ये महाआरतीचं नियोजन केलेलं आहे। तर मी सर्व शिवसैनिकांना खेड शहरातील, खेड तालुक्यातील जे मुंबईतून आलेले आहेत, विशेषतः त्या मुंबईकरांना मी आवाहन करतो की आपण उद्याच्या महाआरतीला सकाळी 10 वाजता उपस्थित राहून महाआरतीचा लाभ घेऊन एवं आपल्या गणपतीचा कृपाशीर्वाद घ्यावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गणेशोत्सव काळात लाडके बाप्पा विराजमान होतात। बाप्पांची आरास आकर्षक बनवण्यासाठी गणेश भक्त वेगवेगळे देखावे साकारतात। बाप्पाच्या मखराची शोभा वाढवण्यासाठी गणेश भक्त नेहमीच आतुर असतात। बाप्पाच्या आगमनाच्या आधीच अनेक जण मखर कोणत्या पद्धतीने बनवायचे याची तयारी सुरू करतात। त्या पार्श्वभूमीवर यंदा चांद्रयान मोहिमेचा मोठा ट्रेंड मकर बनवताना दिसत आहे। चिपळूण तालुक्यातील नायशी गावातल्या फौजदारवाडीतले हौशी गणेश भक्त नंदकुमार घाग यांच्या घरच्या गणपतीचे सजवलेले मखर यावर्षी चर्चेचा विषय बनलाय। चंद्रावर स्वार झालेला बाप्पा मकरात साकारत त्यांनी चांद्रयान मोहिमेतील रॉकेट लॉन्च करतानाचे हुबेहूब साकारलेले प्रतिकृती आणि संपूर्ण देखावा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे। हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील अनेक गणेश भक्त या ठिकाणी भेट देत आहेत। मनसे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचं दर्शन घेतलंय। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते। तर मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी मुंबई येथील लालबाग येथे जाऊन हाकेला धावणारा आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेतलं। यावेळी चेतन पेडणेकर, लालबाग राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी, मिलिंद नादगावकर, संजय आखाडे आणि प्रदीप भोसले आदी उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मालवण तालुक्यातील पेंडूर खरारे गावातील मूळच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय। रवींद्र चव्हाण आज गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला खरारे गावात दाखल झाले असून सहकुटुंब त्यांनी गणपतीची विधिवत पूजा केली आहे। दरवर्षी नित्यनेमाने रवींद्र चव्हाण हे ऋषी पंचमीला आपल्या घरी दाखल होतात आणि गणपतीची विधिवत पूजा केली जाते। यावर्षी देखील त्यांनी गणपतीची विधिवत पूजा केली आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणपतीला गावी ऋषीच्या पूजनासाठी मी येत असतो आणि गेली अनेक वर्ष लहानपणापासून आम्ही सर्व भावंड असो, आमचे सर्व काका काकी आणि आम्ही सर्वजण ऋषीच्या निमित्ताने ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला सर्वांचं भलं हो हीच मनोमनी कामना करत असतो। एक कोकण आणि कोकणामध्ये असणारा प्रत्येक जण याला स्वतःच्या गावाबद्दल एक वेगळं आकर्षण असतंच। लहानपणापासून आमच्या आईवडिलांनी आम्हाला हेच सांगत आले की जरी तुम्ही कुठेही असलात तरीसुद्धा गणपतीला आणि सणासुदीला प्रत्येक वेळेला गाव आणि गावातील असणाऱ्या देवी देवता यांचं सगळ्यांचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून मग आम्ही सर्वजण म्हणजे माझ्यासारखे सर्वजण हे गणपतीच्या निमित्ताने आणि इतर सणांच्या निमित्ताने सुद्धा कोकणामध्ये सातत्याने येत असतात। हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा पूर्ण करायला हवा आणि म्हणून नियोजनबद्ध पद्धतीने पहिली लेंथ ही गणपतीच्या अगोदर पूर्ण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला आणि डिसेंबरच्या अगोदर दोन्ही लेंथ पूर्ण कशा होतील यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम ठेवला आहे। फक्त यामध्ये असणारे जे पूल्स आहेत की जे गेली अनेक वर्ष असेच पडून आहेत त्याचं ऑडिट करणं ज्याला म्हणतात सेफ्टी ऑडिट ते करणं अत्यंत गरजेचं आहे। ते सोडलं तर बाकीचा संपूर्ण जो रस्ता आहे तो रस्ता 101% डिसेंबरच्या अगोदर पूर्ण होईल। माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या निवासस्थानी गणपतीचं आगमन झालंय। माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी सापत्नीक गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे। त्यांच्या राहत्या घरी त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीची विधिवत पूजा केली आहे। यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव असं साकडं त्यांनी गणरायाकडे घातलंय। सुरेश प्रभू हे दरवर्षी आपल्या मालवणातील घरी येतात आणि हा गणेशोत्सव ते साजरा करतात। सध्या गणेशोत्सवानिमित्त चिपळूण बाजारपेठेत ग्राहकांची फार मोठी गर्दी पाहायला मिळते।
बाजारपेठेतील हंगामी काळात रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर पालिकेने कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे। चिपळूणच्या भर बाजारात अशाच प्रकारे कारवाई करताना एका पानवाल्याने स्वतःचं सामान रस्त्यावर टाकून धिंगाणा केलाय। चिपळूण नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन कारवाई करत असताना हा सर्व प्रकार घडलाय। या पानवाल्याविरोधात नगरपालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। आधी अरुंद रस्ते, त्यात पार्किंग आणि त्यात भर पडते ती फेरीवाले, हातगाड्या आणि अतिक्रमणाची, या सर्वांवर आता चिपळूण नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाते। रत्नागिरी शहरातील रत्नागिरी बस स्थानकासमोरील रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलाय। मुख्य रस्त्यावर रहदारीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा फटका अनेक वेळा अनेकांना बसत आहे। शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर देखील अनेक खड्डे पडले आहेत। मात्र मंगळवारपासून शहरातील एसटी स्टँड समोरील रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा चर्चेत आलाय। याच खड्ड्यातून बाप्पांचं देखील आगमन झालं। बुधवारी हा खड्डा आणखीन मोठा झाला। या खड्ड्यामुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या आणखीन एका गलथान कारभाराचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। एकनाथ शिंदेंचा मिंदे गट आणि अजित पवार यांचा गद्दार गट सोबत घेऊन देखील आपली डाळ शिजत नाहीये समजल्यावर भाजप मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे। मनसे ही भाजपची बी टीम आहे अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंसह भाजपवर केली आहे। मनसे हा सुद्धा भाजपची बी टीम आहे। जसं MIM बी टीम तसे मनसे सुद्धा बी टीम आहे। ज्या ठिकाणी सोयीस्कररित्या वापर करायचा बी टीमचा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने ते करत आलेलं आहे। त्याच्यामध्ये नवीन काय नाही आहे। फक्त दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत होतं की राजसाहेब ठाकरेंसारखं एक नवीन नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उभं राहील, परंतु ह्या नेतृत्वाने नेहमीच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं आपल्या वेगवेगळ्या मित्रांच्या निवडीमुळे। त्यामुळे मनसे हे आता शिवसेनेच्या विरोधात किंवा उद्धवजी ठाकरेंच्या विरोधात लढण्यासाठी जर त्याचा वापर भाजप करत असेल तर त्यांनी तो जरूर करावा। आम्हाला त्याची बिलकुल पर्वा नाही, कारण मुंबईसहित कोकणसहित महाराष्ट्रातला मतदार हा पूर्णपणे जागृत आहे आणि त्यांना माहिती आहे की कोणाला निवडायचं आणि कोणत्या बी टीमला धूळ चारायची। शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे आणि तो प्रचंड मताधिक्याने आहे। म्हणूनच विरोधकांना म्हणजे भाजप आणि त्या शिंदे गटाला आपले उमेदवाराची चाचपणी करावी लागते। पण कोणीही यावं, आम्हाला त्याची अजिबात घाबरलेलं नाही। फक्त येणाऱ्याने आपली डिपॉझिट कशी वाचवावी याची चिंता करावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं। तर आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा हा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहे। हा दौरा पक्षाला नवसंजीवनी देणारा ठरेल असं सांगत या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळेल असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केलाय। पाहूयात। शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पदाधिकारी, काही ग्रामस्थ, काही सार्वजनिक मंडळं यांच्या गणेश दर्शनाच्या निमित्ताने येत आहेतच। सकाळी 11 ते संध्याकाळपर्यंत असा त्यांचा तो दौरा आहे आणि खूप आनंद होतो आहे आम्हाला। मागच्या काही वर्षापासून आदित्यजींच्या मनामध्ये होतं की प्रत्यक्ष कोकण भूमीमध्ये जाऊन श्री गणरायाचं दर्शन घ्यायचं, हा त्यांच्या मनामध्ये होतं। गणरायाच्या कृपेने ते उद्या येत आहेत आणि त्यांच्या आगमनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक खूप चांगल्या उत्साहामध्ये येतील आणि त्यांचा उत्साह पुढच्या यशासाठी कारणीभूत नक्की ठरेल। साधारण जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आरोंद्यापासून आरोंदा, तुळस, इन्सुली, कुडाळच्या पिंगुळी, त्यानंतर इथे तळगाव, माननीय आमदार वैभव नाईक यांच्या आरोंद्यातील निवासस्थानी अशा काही ठराविक ठिकाणी ते गणेश दर्शन करतील। खेड शहरातील बजमे इम्दादिया संचलित MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तर्फे 20 सप्टेंबर 2023 रोजी स्वच्छता पंधरवड्याचा भाग म्हणून स्वच्छता रॅलीचे आयोजन मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी खूप कष्ट घेतले।
नाम फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन नुकताच चिपळूणमध्ये साजरा करण्यात आला। शहरातील अण्णासाहेब क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण आणि केक कापून हा कार्यक्रम संपन्न झाला। 2015 पासून चिपळूणमध्ये नाम फाउंडेशनच्या समन्वयकांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली। चिपळूणच्या वाशिष्ठी आणि शिवनदी या दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढून शहराला पूरमुक्त करण्याचं धाडसी काम चिपळूण बचाव समिती आणि प्रशासनाच्या मदतीनं नामनं केलंय। नाम फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये नाम फाउंडेशनच्या वतीनं आपण हे सांगू इच्छितो की जे चिपळूण शहर आणि चिपळूण बचाव समितीनं जे वरच्या सरकारी पातळीवर मागणी केली आहे त्या पद्धतीनं सरकारनं साथ दिल्यानंतर ही वाशिष्ठी नदीच्या उगमापासून तर ते मुखापर्यंत नाम फाउंडेशन काम करण्याची मनीषा राखत आहे। यासोबतच जो गाळ येतो, जो गाळ आपण काढतोय तो परत गाळ येऊ नये या हिशोबानं आपण यावर्षी नाम फाउंडेशनच्या वतीनं नाम वन संजीवन अभियानांतर्गत जवळजवळ 40 ग्रामपंचायतीमध्ये 15,000 झाडांची लागवड केली आणि आता आपण 60,000 वृक्षांची लागवडीचं पूर्ण आपण मनीषा घेऊन चालत आहोत। 2015मध्ये नामच्या कामाची सुरुवात झाली आणि सुरुवातीपासून आम्ही काम बघतोय। मायावतीप्रमाणे चिपळूणमध्ये आपण सुरुवातीला वृक्षारोपण सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये सुरुवातीपासून महेंद्र कासेकर, त्यानंतर रमण डांगे हे सुरुवातीपासून आपल्या इथे कार्यरत प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते। आज नामचं काम भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे। कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी हे मी सांगेन, महाडमध्ये असेल, काळ नदीचा प्रोजेक्ट असेल, त्यानंतर काजळी नदी असेल, त्यानंतर रत्नागिरीचं काही गौतमी नदी आहे, पाऊसमधल्या काही नद्या आहेत, या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन काम केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने चिपळूणमध्ये देखील 2021मध्ये आपण पूर आल्यानंतर प्रतिमात्मक म्हणजे आपण त्यासाठी नक्की नियोजन काय करू शकतो त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांची बैठक घेऊन आपण चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात चिपळूणमध्ये आपण वाशिष्ठी शिवनदीचं काम पूर्ण केलेलं आहे। त्यासोबत आता आपण सध्या वृक्षारोपण देखील किंवा इतर आणखी पर्यावरणपूरक अशी कामं आपण चिपळूणमध्ये करत आहोत। नाम फाउंडेशननं 2021च्या पुरानंतर चिपळूणमध्ये जो नदीतला गाळ होता ते काढण्याचं महत्त्वाचं काम त्यात मोठा सहभाग तर नोंदवलाच आहे। त्यानंतर तिथेच न थांबता त्याच्या पुढच्या वर्षीसुद्धा वाशिष्ठी नदीच्या गाळ काढण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं आणि चिपळूण शहर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडी केली। फक्त चिपळूणातच नव्हे तर गेल्या 8 वर्षात नाम फाउंडेशननं त्यांच्या स्थापनेनंतर राज्याच्या अनेक भागामध्ये, अनेक दुष्काळी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाचं काम केलं। पाणी अडवा पाणी जिरवा याचं खूप मोठ्या प्रमाणात काम केलं। नद्या खोलीकरण, रुंदीकरण याचं काम केलं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये दिसत आहे। आणि आज नाम फाउंडेशनचा 8वा वर्धापन दिन आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलो आहोत। नामचे सर्व कार्यकारी आणि अधिकारी इथे सर्वजण जमलो आहोत। आज त्या निमित्तानं चिपळूण नगर परिषद व नाम फाउंडेशन व चिपळूण बचाव समिती आणि सर्व नागरिक यांच्या वतीनं आपण इथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि केक कापून सुद्धा आम्ही नाम फाउंडेशनच्या 8व्या वर्धापन दिनात साजरा केला आहे। नाम फाउंडेशनला भविष्यात सुद्धा अशाच प्रकारचं काम करण्यासाठी माझ्या वतीनं आणि आम्ही सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो। तर चला झाडूया नदीला अभियान, काजळी संवर्धन अमृतवाहिनी, ग्रुप ग्रामपंचायत अंजनारी, शिरंबवली, नांदिवली आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय वर्षानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम 2023, माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता मोहीम अंतर्गत वृक्षदिंडी, वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। तसेच स्वच्छतेची शपथ आणि प्रभात फेरी, स्वच्छता श्रमदान, मेरी मिट्टी मेरा देश, अमृत कलशामध्ये माती गोळा करणे असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले। चला जाणूया नदीला अभियान, काजळी नदी काठावरील महसूल गावांनी मातीचं क्षरण थांबवणं, नदीचा तट, पूर परिस्थिती, ओला आणि सुका दुष्काळ नियोजनासाठी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत बहावा, हरडा, हेला, आवळा, जांभूळ, मोहगणी अशा विविध वृक्षांची लागवड केली। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।